शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांची बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली आहे आणि या नियुक्तीनं तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशाची चांगली चर्चा रंगली आहे। मिलिंद नार्वेकरांकडून सुद्धा तेजस्वी घोसाळकरांच्या या निवडणुकीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तेजस्वी घोसाळकरांची संचालकपदी झालेली नियुक्ती याकडे आता राजकीय दृष्ट्या पाहू नका अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। भाजप हा एक समुद्र बनला असून या महासागरात कुणीही येतं, पण भाजपची परंपरा आणि संस्कार आहे ते सुटता कामा नयेत असं भाजप आमदार मनीषा चौधरी म्हणाले। नेमकं काय ट्विट या संदर्भात करण्यात आले आपण सविस्तर पाहूयात। नार्वेकरांनी हे ट्विट केले। मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाचा हा निर्णय कौतुकास पात्र असल्याचं नार्वेकर म्हणाले। तेजस्वी घोसाळकरांच्या मुंबई बँकेच्या संचालकपदी झालेल्या नेमणुकीचं स्वागत असल्याचंही सोशल मीडियावर त्यांनी म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्यात। घोसाळकर शिवसेनेचे उपनेते आहेत, अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जुने जाणते आमचे सहकारी आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग घडला, त्यांचे चिरंजीव गेले आणि त्या मुलीचे पती त्यांनी गमावलेले आहेत। ती शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहे। अभिषेक घोसाळकर ही सुद्धा मुंबई बँकेवर संचालक होते। त्यांच्या रिक्त जागी तिची नियुक्ती झाली असेल तर तुम्ही त्यात राजकारण पाहू नका। ती मुलगी सामाजिक कार्यामध्ये उत्तम काम करते। मला तरी असं माहिती नाही आणि माझ्या वरिष्ठांनी ह्याबद्दल माझ्याबरोबर कोणतीही चर्चा किंवा मला कोणत्याही बाबतीत चौकशी केलेली नाही आहे। आणि आता कसं आहे, भारतीय जनता पार्टी हा एक सागर बनलेला आहे आणि ह्या महासागरामध्ये कोणीही येतं, पण आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची परंपरा आणि भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत ते भुलता कामा नये।